भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला माधव मास अर्थात मराठी महिन्यातला दुसरा महिना वैशाख हा नुकताच सुरू झाला। वैशाख महिन्याच्या शुक्ल तृतीयेला दरवर्षी आपण अक्षय्य तृतीया साजरी करत असतो। तर अक्षय्य या शब्दाचा अर्थ काय होतो? न संपणारा किंवा ज्यामध्ये कधीही क्षय होत नाही असा। म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मनुष्य जी काही चांगली कर्म करतो किंवा पुण्य कर्म करतो तर ते जे पुण्य असतं त्यामध्ये कधीही क्षय होत नाही, उलट त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते। आणि तृतीयेचा दिवस असल्यामुळे या दिवसाला अक्षय्य तृतीया असं म्हटलं जातं। यंदा अक्षय्य तृतीया 30 एप्रिल 2025ला बुधवारच्या दिवशी आलेली आहे। एप्रिल महिन्याची महिना अखेर आपण अक्षय्य तृतीयेच्या पवित्र सणाने साजरी करत आहोत। तर अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 5:40 पासून दुपारी 12:18 तर या कालावधीमध्ये तुम्ही देवी लक्ष्मीची, भगवान विष्णूंची, देवी अन्नपूर्णेची पूजा करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला पितरांची पूजा सुद्धा करायची आहे। पितृपूजनासाठी आपल्याला मातीचा करा आणि केळी लागते। आपल्या घरातील हयात नसलेल्या पुरुषाच्या नावाने मातीचा करा म्हणजे मातीचा तांब्या पूजला जातो। आणि आपल्या घरामध्ये एखादी स्त्री निधन पावलेली असेल, मग ती सवाष्ण असो किंवा कोणतीही स्त्री विधवा असेल, म्हणजे तिचं मरण जे आहे ते विधवा आलेलं असेल तरी पण तिच्या नावाने मातीची कळशी म्हणजे केळी पूजली जाते। तर याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा।